आज 12 मार्च 2021 निधी वितरण आदेश पुढील आठवड्यात निर्गमित होऊ शकतो, अशी माहिती मंत्रालय स्तरावरून आणि त्याचसोबत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे आलेली आहे. त्याच्यामुळे येत्या आठवड्यामध्ये निधी वितरणाचा शासन आदेश हा निर्गमित होऊ शकतो आणि त्या संदर्भात मंत्रालय स्तरावरती प्रशासकीय जे कामकाज आहे ते सध्या सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ही माहिती समोर येत आहे. परंतु आता हे होत असतानाच याआधी म्हणजे मागच्या वर्षी जर आपण बघितलं की पुरवण्या मागण्या मंजूर झालेल्या होत्या, परंतु निधी वितरणाचा शासन आदेश हा कोरोना आल्यामुळं अधिवेशन मध्येच थांबवावं लागलेलं होतं आणि त्याच्यामुळं 1 वर्ष जवळपास याच्यामध्ये लोटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तपासण्या झाल्या, उपसमिती गठीत झाली, असं भरपूर त्याचसोबत वेगवेगळे आंदोलन जे आहे ते यामध्ये झालेले होते आणि त्याच्यानंतर आता ज्या पुरवण्या मागण्या मंजूर झालेल्या आहे, या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्यानंतर स्वतः शिक्षण मंत्र्यांनी याविषयी सांगितलेलं होतं की 31 मार्चपर्यंत हा जो निधी वितरणाचा शासन आदेश आहे हा निर्गमित केला जाईल. त्या दृष्टीने मंत्रालय स्तरावरती प्रयत्न सध्या सुरू आहे, कामकाज सध्या सुरू आहे, अशी माहिती ही मंत्रालय स्तरावरून समोर येत आहे. आता जेव्हा प्रत्यक्षात हा निधी वितरणाचा शासन आदेश निर्गमित होईल, त्याच वेळेस सर्व शिक्षक त्याच्यावरती विश्वास ठेवतील, असं देखील शिक्षकांचं मत हे समोर येत आहे. म्हणजे एकीकडं ही जरी माहिती येत असली, परंतु दुसरीकडं शिक्षकांना या आधीचा जो आलेला अनुभव आहे, हा खूप वाईट आहे. त्याच्यामुळे शिक्षकांकडून देखील प्रतिक्रिया येत आहे की जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी आम्ही निधी वितरणाचा शासन आदेश जोपर्यंत पाहत नाही, तोपर्यंत त्यावरती आम्ही विश्वास ठेवणार नाही, असं मतप्रवाह जो आहे तो शिक्षकांकडून समोर येत आहे. आता याकरिता विविध शिक्षक आमदार आहे ते प्रयत्न करत आहे. कॅबिनेट दर्जाचे काही जे मंत्री आहेत ते प्रयत्न करत आहे. स्वतः प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या कामामध्ये हात धुवून पाठीमागं लागलेले आहे. लवकरात लवकर निधी वितरणाचा शासन आदेश हा निर्गमित करावा आणि सर्वात महत्त्वाचं शिक्षक समन्वय संघाचे जे समन्वयक आहे हे देखील या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून घेत आहे आणि त्याचसोबत नुसता निधी वितरणाचा शासन आदेश नाही, तर प्रचलित नियमानुसार निधी वितरण हे झालं पाहिजे आणि त्याकरिता देखील विविध स्तरावरती रणनीती जी आहे ती आखली जाणार आहे. कारण स्वतः प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं की प्रचलित नियमाकरिता सुरुवातीला 31 मार्चपर्यंत निधी वितरणाचा शासन आदेश निर्गमित केला जाईल. त्यानंतर ज्या अघोषित शाळा आहे आणि त्रुटीपूर्तता असणाऱ्या शाळा आहे यांना 31 मेपर्यंत डेडलाईन दिली जाईल आणि त्या सर्व प्रस्ताव एकत्रित जमा करून त्यांना निधीसह घोषित केलं जाईल 31 जूनपर्यंत आणि त्याचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. ज्यांना ज्यांना प्रस्ताव जमा करायचे त्यांनी शिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, मुंबई या ठिकाणी प्रस्ताव जे आहे ते जमा करायचे आहे. स्वतः इनवर्ड करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये त्रुटीपूर्तता लवकरात लवकर करायची आहे, असं स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. आणि ते होत असतानाच ज्या शाळा याच्यातून पाठीमागे राहतील, ज्या त्रुटीपूर्ततेमध्येही बसणार नाही, ज्यांचे नव्याने प्रस्तावही सादर होणार नाही, अशा शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणून घोषित केल्या जातील. आता बऱ्याच शिक्षकांनी याविषयी विचारलेलं होतं, स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे नेमकी काय? तर स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे या शाळांना शासनाकडून अनुदान मिळत नाही, कधीही अनुदान मिळत नसतं. त्याकरिता विद्यार्थ्यांकडून जी काही फी, ॲडमिशनची प्रवेश फी जी असते, त्या प्रवेश फीमधूनच शाळेचा जो खर्च असतो तो भागवला जातो. मग त्याच्यामध्ये शिक्षकांचं वेतन असेल, विद्यार्थ्यांच्या हितासंबंधात संदर्भात जे काही कामं असतील त्याचं आणि त्याचसोबत कॉलेज किंवा शाळेमध्ये जे काही इतर कामं असणार आहे तेही या प्रवेश फीमधून भागवले जात असतात. त्याच्यामुळं अशा शाळांना स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे विद्यार्थ्यांकडून आलेल्या पैशामधून सर्व जो काही खर्च आहे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा तो त्याच्यातून तो भागवायचा असतो. त्याला शासनाकडून अनुदान कधीही मिळत नाही. अशा शाळांना स्वयं अर्थसहाय्यित थोडक्यात
शाळा म्हटलं जातं. ही आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आणि त्याच्यामुळं अशा शाळांना अनुदानसुद्धा मिळू शकत नाही. त्याच्यामुळं ज्यांना अनुदानित व्हायचं आहे अशा शाळांनी लवकरात लवकर प्रस्ताव हे शिक्षण विभागामध्ये जमा करावे, जेणेकरून जे प्रस्ताव मंत्रालय स्तरावरती आहे त्यांचाही जो मार्ग आहे घोषित होण्याचा, तो मार्ग लवकरात लवकर मोकळा होईल आणि त्याच्यामुळं इतर ज्या शाळा घोषित व्हायच्या राहिलेल्या आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची आडकाठी राहणार नाही, असं देखील आव्हान जे आहे ते शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात आलेलं आहे. आता हे होत असतानाच ज्या त्रुटी पूर्तता करणाऱ्या शाळा आहे त्यांनी देखील लवकरात लवकर त्रुटी पूर्तता करून घ्यायच्या आहे. त्याच्यामुळे त्याही शाळा लवकरात लवकर घोषित करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि ज्या अघोषित शाळा आहे की ज्या मंत्रालय स्तरावरती आहे यांची पुन्हा तपासणी जी आहे ती होऊ शकते. कारण त्या दृष्टीने एक पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता की जो काही फॉर्मॅट आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेला होता आणि हा जो फॉर्मॅट आहे म्हणजे जी माहिती मंत्रालयामध्ये पाठवलेली आहे ती माहिती या जे अर्थ विभाग आहे त्या अर्थ विभागाच्या फॉर्मॅटनुसार नव्हती. त्याच्यामुळं आता अर्थ विभागाच्या फॉर्मॅटनुसार माहिती जी आहे ती परत मागवलेली आहे. या संदर्भात पत्र देखील निर्गमित झालेलं आहे. त्याच्यामुळं असं पत्र निर्गमित झाल्यामुळं शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे याच्यावरती प्रतिक्रिया समोर आली आणि स्वतः काही जे शिक्षक आहे यांनी प्रतिक्रिया दिली की अशा जे काही माहिती मागवली जात आहे याच्यामुळं फक्त वेळकाढूपणा शासन करत आहे आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या तपासण्या ज्या आहे त्या त्वरित रद्द करण्यात याव्या, अशी मागणी जी आहे ती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं येत्या काळामध्ये अशा तपासण्या ज्या करण्यात आलेल्या आहे त्यांचे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे, अशा तपासण्या रद्द होणार का? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. आणि अशा तपासण्या जर रद्द करायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करायला परवानगी मिळेल तर त्यावेळेस ज्या अघोषित शाळा असतील म्हणजेच अघोषित बांधव असतील, त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील, अशा सर्व शिक्षकांनी जास्तीत जास्त जर उपस्थिती दाखवली तर हा देखील प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. कारण संख्येनेच हे असे प्रश्न जे आहे आंदोलनाच्या मार्फतच हे सुटू शकतात. त्याच्यामुळं आता प्राथमिक माहिती समोर आलेली होती की येत्या आठवड्यामध्ये जो निधी वितरणाचा शासन आदेश आहे तो निर्गमित होऊ शकतो आणि त्या दृष्टीने प्रशासकीय कामकाज जे आहे ते सध्या मार्गी लागू राहिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा स्वतः शिक्षक आमदार देखील करत आहे.